धन्यवाद अमित। मंडळी नमस्कार, मी विरास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या तासाभरात जाणून घेणार आहोत आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या आणि विशेष बातम्या। पण सुरुवातीला हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। सिद्धार्थ सोनवणे, सुदर्शन गुले, सुधीर सांगळेची रवानगी कोठडी। मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर आकाचाही नंबर लागू शकतो। सुरेश धसांचा हल्लाबोल। अजय दादा क्या हुआ तेरा वादा, अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे। शेरो शायरीतून सुरेश धसांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सगळे आरोपी पुण्यात कसे सापडतायत? पुण्यात आरोपींना कोण सांभाळतंय? मनोज जरांगेंचा सवाल। मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच। परभणीतल्या मोर्चामधून संदीप क्षीरसागरांचा आरोप। परळी पॅटर्न बंद करायचा आहे, क्षीरसागरांचा हल्लाबोल। आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू सुमित सुखरूप सापडला। 1 जानेवारीपासून होता बेपत्ता। नाराज माजी आमदार राजन साळवींनी घेतली ठाकरेंची भेट। मतदारसंघात ज्या गोष्टी घडल्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या। आता ते योग्य निर्णय घेतील, साळवींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज खरे सेक्युलर। महाराजांनी कुठल्याही धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला केला नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य। भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चिंगराचिंगरीची परिस्थिती। बागेश्वर बाबांचा अंगारा घेण्यासाठी भाविकांची झुंबड। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर। 5 दिवसाचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेल्यानं जिल्हा रुग्णालयात खळबळ। उमरेड करांडला अभयारण्यातील वाघिणीला 5 बछड्यांसह घेरणं पडलं महागात। जिप्सी चालक गाईडवर निलंबनाची कारवाई। आणि काश्मीरच्या बांदीपोरा भागात जवानांचं वाहन पलटी। दुर्घटनेत 3 जवानांचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी।